ह्या भागात आम्ही अभ्यास करणारी माणसं आहे राजकारणात. कुणी काय केलं, कुणी काय हे केलं, कुणी काय छातीतोपणे सांगायचं कारण नाही. ज्यावेळेला माझ्याकडे ते फिरणार त्यावेळेला तुमचाही पाढा वाचला जाणार. आज एक आम्ही आमदार केला तर निधी आमच्या इथे भरपूर आम्ही आणला ना 1 वर्षात. सर्वसाधारण सगळ्या महिलाला कोणाला जरी विचारलं तर शिंदेसाहेब म्हणून ते सांगतात. आता यावेळेला स्वरूपसिंग पांडुरंग पाटील यांचा विजय हा ठरल्याप्रमाणे आहे. आज जर आपला वाढप्या असला, जवान कुणाचा असून दे, वाढप्या पाहिजे ना आपला. आबा वय किती तुमचं? माझा आता 83 चालू आहे. मग जुनं सगळं राजकारण तुम्ही बघितलं आहे, सगळं सडोली खालसाचं वातावरण काय सध्या काय वातावरण काय वातावरण आता एकंदरीत सगळे सडोली खालसात काय एकंदरीत महाराष्ट्रात बघितलं आपण जे वातावरण झालेलं आहे ते वेगळ्या पद्धतीत झालेलं आहे. आणि आज कुणी म्हणायचं छाती ठोक मी इथे येणार असं म्हणायसारखी काय कारण नाही. आज जी वेगवेगळी रोजच्या रोज दिवसाच्या दिवसांत बदल जे होतं तो बदल वेगळ्या पद्धतीचा आहे आणि वेगळ्या पद्धतीचा. आज आम्ही सुद्धा इथं शिंदे शिवसेनेचं आम्ही काम करतो आहे. आता आम्ही आता शिंदे शिवसेनेमधनं स्वरूपसिंग तो पांडुरंग पाटील आम्ही त्या उमेदवार बघा त्यांच्या घराण्याला सुद्धा पहिल्यापासून त्याच्या चुलत्यापासून वडिलापासून हा वारसा राजकारणाचा वारसा असणाऱ्यातलाच माणूस तो स्वरूपसिंगी आहे. तर या ठिकाणी तो जिल्हा परिषदेला आम्ही उमेदवार उभा केला. या हसूर मतदारसंघातून आम्ही तालुका पंचायतचा उमेदवार वरपे हा उभा केला आहे. आणि या ठिकाणी आज जर बघितलं तर आमचं मत आहे आज ज्या महानगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या, ह्या महाराष्ट्र राज्याची विधानसभा झाली, तर कुणी छातीठोकपणा असं सांगायचं कारण नाही की आमचा पक्ष असला आणि आम्ही निवडून येणार. कारण का भाजप आणि शिंदे शिवसेना आज अजितदादा असेल ती तर ह्यांची जी जोडणी आहे राजकारण करायची जी ती वेगळी ही पद्धत वेगळी आहे. आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर उद्या बहिणीसाठी जे काम केलं महिलांच्यासाठी लाडक्या बहिणीसाठी थोडा त्यांना त्याचा भरणा घालण्यासाठी विरोध केला महानगरपालिकेत तरीसुद्धा त्यांची मेजॉरिटीही झाली. तर या ठिकाणी ज्यावेळेला हे आता उद्या याचा भरणा होणार आहे आणि ज्यावेळेला या महिला आहेत सर्वसाधारण सगळ्या महिलाला कोणाला जरी विचारलं तर शिंदेसाहेब म्हणून ते सांगतात. तर आम्ही आज गॅरंटेड सांगतो तुम्हाला की आमचा ती उमेदवार असा तसा ते असत हे काय नाही. ह्या भागात आम्ही अभ्यास करणारी माणसं आहे राजकारणात. कुणी काय केलं, कुणी काय हे केलं, कुणी काय छातीठोकपणे सांगायचं कारण नाही. तर आमच्या मताप्रमाणे आमच्या ह्या कामाप्रमाणे आम्ही शिंदे शिवसेनेचं जे काम करतो आहे या माध्यमातून आमचे आमदार आमचे नेते चंद्रदीप नरके हे आमच्याबरोबर आहेत आणि त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणि या ठिकाणी आता यावेळेला स्वरूपसिंग पांडुरंग पाटील यांचा विजय हा ठरल्याप्रमाणे आहे आणि त्या पद्धतीनं आमची काम करायची वाटचाल चालू आहे. खरं तर केंद्रात भाजप सत्ता आहे, भाजप शिवसेना आहे, राज्यात भाजप शिवसेना आहे. त्यामुळे जर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती जर भाजप शिवसेना किंवा शिवसेने सत्ता आली तर कुठेतरी याचा निधी आणण्यासाठी याचा फायदा होतो असं वाटते की आज एक आम्ही आमदार केला तर निधी आमच्या इथे भरपूर आम्ही आणला ना 1 वर्षात. आज जर आपला वाढप्या असला, जवान कुणाचा असून दे, वाढप्या पाहिजे ना आपला, तर तो आमच्याकडे बघणार. वाढप्या बी दुसऱ्याचा असला तर तो काय बुट्टी तिकडे घेऊन तिकडे पुढा करणार. तर या पद्धतीनं आम्ही एक आमदार आमचा इथला केला. आज केंद्रात सत्ता आहे, राज्यात आहे, तर या ठिकाणी आम्ही राज्यात सुद्धा एक आमचा प्रतिनिधी शिंदे शिवसेनेचा म्हणून आम्ही या ठिकाणी आमदार जे पाठवून दिला त्याचा बेनिफिट आम्हाला 1 वर्षात भरपूर मिळाला ना निधीसाठी. याच्यापूर्वी असं काम होत नव्हतं ना. खरं तर आता स्वरूपसिंह यांची जर मागील बाजू बघितली तर त्यांचे चुलते असतील, त्यांचे वडील असतील राजकारणात, त्याच कुठंतरी ती गुण दिसतात का त्यांच्यामध्ये? आज ते आहेत की सगळी सर्व एक जागी ते आहेत त्यांचं घर आहे. आता जर निवडून दिलं तर पुढे भविष्यात ते देखील असेल त्यांच्याप्रमाणेच काम करणार गे नेता त्यांचा गट आहे म्हणजे नेत्याप्रमाणेच काम करायला लागणार ना. आमचा नेता आमदार चंद्रदीप नरके हाच माणूस गट असल्यानंतर तो आम्हाला विचारणार ना. आम्ही त्यांना विचारणार ना हे माझ्या गावात का हे माझ्या गावात काम पाहिजे. आम्ही त्यांना परवा सांगितलं हे आमच्या गावात काम पाहिजे. त्या माणसांनी उद्घाटन करून आम्हाला सगळे जागते मंजूर करून कामं दिली.
पण हा आता उभारलेला उमेदवार देखील त्या टायमाला भेटणार त्या वगैरे भेटणार त्या रोज कायमचं त्याला ते सुद्धा काम करणार. मग एकंदरीत बघितलं तर आता निकाल 7% असेल, काय असं वाटतंय नेमकं? एकंदरीत निकाल जर आजच्या ह्याच्यावरून बघितलं तर इथं जिल्हा परिषदला सुद्धा ह्या पद्धतीने ह्या युतीचीच मेजॉरिटी होणार असं, युतीचीच ह्या कोल्हापूर जिल्ह्यात ह्या पद्धतीने सगळीकडे वाटचाल चालू आहे ना. आणि त्यांचं काय झालं आहे, सगळं मला पाहिजे, माझ्या पोरगीला पाहिजे, माझ्या पोरग्याला पाहिजे, माझ्या जावायला पाहिजे. जनतेचा बाकीच्यांचा विचार कोण करीत नाही. एकाच्या घरात 4-4 पदं असल्या तरी बी आणि ते 5वं पद मागतंय. आज राधानगर तालुक्यात बघा, आज करवीरमध्ये बघा, आज इकडे पलीकडे जाऊन त्या खोऱ्यात बघा. तर ही जी परिस्थिती सर्वसामान्य माणसाला काय त्याचा काय बेनिफिट आहे का? काय नाही. तर ही परिस्थिती आज सगळ्यांना कळती. आजचा जो तरुण वर्ग आहे, तरुण वर्ग कधी असा सक्रिय होत नव्हता राजकारणात. आज तरुण जी मुलं आहेत, ह्या वयाचं सुद्धा पोरगा असलं, मतदान जरी नसलं तर ते सक्रिय आहे ना त्यात. आज तुम्ही सगळीकडे बघितलं तर तुमच्या या व्यवसायाच्या माध्यमातून ती मुलं आमच्यापेक्षा पुढे आहेत. का? त्याला का द्यायचं, सगळं त्याच्याच घरात काय, ही परिस्थिती आज आहे. त्या पद्धतीने वाटचाल चालू आहे. पण एकंदर विरोधकांनी बघितलं तर अनेक गोष्टी टीका त्यांची चालू आहे. म्हणजे लाडकी बहीण असेल किंवा मग वाढती महागाई असेल, ती टीका काय पाहिजे कोणत्या, ती टीका करणार ज्यावेळेला आम्हाला टीका अजून करायची नाही. वेळ आली तर ही किती शुद्ध आहेत हे नेतं, की सगळा पुस्तक आमच्याकडे आहे ना. कारण का आम्ही 1960 ह्या राजकारणात मी असणारा माणूस आहे. असं टीका कोणी तुम्हाला बाद मी म्हणायची कारण नाही. माझं शुद्ध पाहिजे तर तुम्हाला मी बाद म्हणणार. माझं शुद्ध नाही, ज्यावेळेला माझ्याकडे ते फिरणार त्यावेळेला तुमचाही पाडा वाचला जाणार नाही. असं कोणी छातीवर हात मारायचं कारण नाही. मी लय शुद्ध नाही, ती परिस्थिती नाही.